नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। स्टोरी ऑफ द डे अर्थात शरद पवार अजित पवार यांची भेट झालेली आहे। आज प्रताप पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे, कारण या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले आहेत आणि तिथे अमित शहा यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात रिपोर्ट पाहणार आहोतच। शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वेगवेगळ्या चर्चेला आता उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीतील नेते या भेटीकडे संशयाने पाहू लागलेले आहेत। दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र ही भेट अराजकीय होती असं स्पष्टीकरण दिलंय। पहा हा रिपोर्ट। प्रतापरावांच्या घरी पवार कुटुंबियांच्या गाठी भेटी, दिवाळीचं स्नेहमिलन की राजकीय घडामोडी, अजितदादांशी कौटुंबिक चर्चा झाल्याचं पवारांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार गटातील नेते आणि शरद पवार यांच्या भेटी संदर्भात नेहमीच उलटसुलट चर्चा होत असतात। शुक्रवारी सुद्धा अशाच घडामोडी घडल्या। एकेकाळचे पवारांचे खासम खास असलेले आणि अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला गेले। ही भेट रयत शिक्षण संस्थेसंदर्भात असल्याचं त्यांनी सांगितलं। राजकीय चर्चेचा त्यांनी इन्कार केला। पूर्वनियोजित भेट होती। रयत शिक्षण संस्थेच्या काही अडीअडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्याकडून आम्हाला काही प्रश्नांवर निर्णय आणि मार्गदर्शन पाहिजे होतं। त्याच्यासाठी भेटलो आणि त्याच्यासाठी सविस्तरपणाने चर्चा झालेली आहे। वळसे पाटील शरद पवार भेटीनंतर तासाभरातच शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट झाली। यावेळी प्रतिभाताई पवार, अजितदादांच्या आई आशाताई पवार आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। पवार कुटुंब स्नेहमिलनासाठी एकत्र आल्याचं सांगण्यात येत होतं। प्रतापरावांच्या घरून पहिल्यांदाच अजित पवार बाहेर पडले ते तिथून दिल्लीला गेल्याचं सांगितलं। या संदर्भात आशाताई पवारांना विचारलं असता अजितदादांना काम होतं म्हणून ते पहिल्यांदा निघाले असं सांगितलंय। दादा लवकर गेले, पण दादा का लवकर गेले? काहीतरी कार्यक्रम असेल ना, दादा लवकर गेले, पण दादा का लवकर गेले? काहीतरी कार्यक्रम असेल ना। प्रतापरावांच्या घरून सर्वात शेवटी निघालेल्या शरद पवार यांनी ही भेट अराजकीय असल्याचं सांगितलं। भेटीत अजित पवारांसोबत कौटुंबिक चर्चा झाल्याचा दावा केलाय। पवार कुटुंबियांच्या या गाठी भेटीकडे आता मवियाचे नेतेही संशयाने पाहू लागले। अजित पवार गटाचे नेते जेव्हा शरद पवार यांना भेटतात तेव्हा काँग्रेस नेत्यांनाही त्यावर स्पष्टीकरण हवं असतं। वारंवार भेटीमुळे संशय जो निर्माण होतोय याचा खुलासा त्यांनी वारंवार सुप्रियाजींनी केलेला आहे। त्यामध्ये असं आहे की लोक दूर जातात, जवळ येतात, सोयीनुसार वागतात, सोयीनुसार चालतात, थोटा फायदा बघून काम करतात। राजकारणात हे अधिक बळावलं आहे, त्याचं हे लक्षण आहे। खरं तर पवार कुटुंबीय हे दिवाळी पाडव्याला एकत्र येतात। यंदा मात्र शरद पवार कुटुंबाचं धनत्रयोदशीला भेटणं वेगवेगळ्या राजकीय चर्चांसाठी निमित्त ठरलंय। अमोल धर्माधिकारी सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दोनही मान्यवरांचं मी या चर्चेत स्वागत करते। सुरुवातीला थेट जाते उमेश पाटील यांच्याकडे।
अजित पवार हे आजारी होते, गेले अनेक दिवस डेंग्यू झालेला होता. मध्यंतरीच्या दिवसात 1-2 दिवसातच विधान देखील समोर आलेलं होतं की अजित पवार कुणालाही भेटणार नाही. अजित पवार यांना विश्रांतीची अधिक गरज आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अजित पवार कुणालाही भेटणार नाही असं सांगण्यात येत होतं. पण आज मात्र दादा थेट प्रताप पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथून थेट दिल्लीच गाठली. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय उमेशजी? हा पोहोचतोय. तुमचा प्रश्न काय नेमका सांगा ना. मी तेच म्हणते की दादा गेले 2-3 दिवस आजारी होते अशी चर्चा होती, पण आज दादा प्रताप पवार यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाले आणि तिथून दादांनी थेट दिल्लीच गाठली आणि अमित शहांची भेटही घेतली. त्यामुळे जोरदार चर्चा होते यावर. ठीक आहे, चर्चा होणारच. महत्वाच्या नेत्यांच्या सर्व हालचालींवर आपलं सर्वांचंच लक्ष असतं आणि त्यामुळं त्यांच्या सगळ्या कृतीचं वर सगळा महाराष्ट्र, सगळा देश लक्ष ठेवून असतो आणि त्यामुळं ती चर्चा होत असते. परंतु आपल्याला मी नम्रपणे एक सांगू इच्छितो की पवार कुटुंबीय हे खूप मोठं कुटुंबीय आहे. अनेक वर्षापासून दिवाळीच्या संदर्भातली पवार कुटुंबियांची एक परंपरा आहे. दिवाळीमध्ये सर्व पवार कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही असलं तरी सुद्धा दिवाळीला ते सर्वजण बारामतीला एकत्र येतात. त्या कुटुंबामध्ये प्रत्येक प्रमुखांच्या घरी दिवाळीतले जे काही 5, 6, 7 दिवस असतात त्याच्यामध्ये दररोज कुणाच्या तरी एकाच्या घरी जेवणाच्या निमित्तानं त्यांचं स्नेहमिलन म्हणा किंवा त्या निमित्तानं सर्व पवार कुटुंबीय त्या ठिकाणी एकत्र येत असतं. हा तो पवार कुटुंबियाचा वैयक्तिक विषय आहे, कौटुंबिक विषय आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेलं पवार कुटुंबीय जे आहे ते कुटुंबीय जे आहे ते सर्वजण सदस्य त्या ठिकाणी येत असतात. या वेळेला दिवाळीच्या सुरुवातीला त्यांच्या कुटुंबियामध्ये असं ठरलं की प्रतापराव पवार साहेब जे आहेत त्यांच्या मिसेस या आजारी असल्या कारणाने त्या बारामतीला येऊ शकणार नव्हत्या. त्यामुळे दिवाळीच्या सुरुवातीलाच त्यांच्या घरी हा जो दरवर्षीचा ठरलेला जो परंपरेप्रमाणे ठरलेला त्यांचा जो कार्यक्रम आहे की कुणाच्या तरी एकाच्या घरी एक दिवस ते सर्वजण भेटत असतात, ते आजच्या दिवशी त्यांच्या घरी त्यांनी सर्वांनी मिळून एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि ते पुण्यातच होता आणि त्याच्यामुळं पवार कुटुंबीय त्या ठिकाणी एकत्रित आलेलं होतं. आता प्रश्न आहे, अजितदादा आजारी होते आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक ट्विट केलेलं होतं. त्यांना डेंग्यू झालेला होता आणि आजही अजितदादांची तब्येत पूर्ण अंशाने बरी झालेली नाही. तरी सुद्धा काकी आजारी असल्या कारणामुळे त्यांच्या काकी आजारी असल्या कारणामुळे त्यांना भेटण्याच्या निमित्तानं दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर सर्वच जण जाणार होते. तर त्या ठिकाणी अजितदादा गेले. सर्व पब्लिकली अवेलेबल झाल्यानंतर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितलं की दिवाळीला पाडव्याच्या दिवशी लाखाच्या संख्येमध्ये कार्यकर्ते राज्यभरातनं भेटायला येत असतात. जवळपास सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत कार्यकर्ते भेटत असतात. खूप गर्दी असते. तशा पार्श्वभूमीवर त्यांचा कोणाला तरी संसर्ग किंवा त्यांना कोणाचा तरी संसर्ग होऊ शकतो. प्लेटलेट्स त्यांच्या कमी झालेल्या आहेत, विकनेस त्यांना अजूनही आहे आणि डेंग्यू झालेला ज्यांना असतो त्यांना हे सगळ्यांना माहीत असतं. त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीचं ट्विट केलं. आजची जी भेट होती ती पूर्णतः कौटुंबिक स्वरूपाची होती आणि त्याला पार्श्वभूमी प्रताप पवार साहेबांच्या मिसेसच्या आजारपणाची सुद्धा पार्श्वभूमी होती आणि साहजिक आहे की कौटुंबिक संबंध आहेत, जिव्हाळ्याचे असतात. राजकारण एका बाजूला असतं, परंतु शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे उदाहरण जे आहे, अशा पद्धतीचं उदाहरण जे आहे ते खरंच सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या मान्यवरांनी किंवा सर्वच लोकांनी ते आदर्श म्हणून घेतलं पाहिजे. राजकारण जरी असलं वेगवेगळं, तरी क्षेत्र वेगळं असलं तरी कुटुंबातली नाती जी आहेत ती तुटता कामा नयेत याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं पवार कुटुंबीय ती काळजी घेतंय हे उलट स्वागतार्ह बाब आहे. अगदी. लवाणीजी, आपण आताच उमेश पाटील यांचं म्हणणं ऐकलं. ते म्हणतात की
ही भेट कौटुंबिक भेट होती, ही भेट अराजकीय भेट होती. जसं शरद पवार सुद्धा म्हणाले, या भेटीअंतर्गत काही राजकीय चर्चा झाली नाही. पण एकीकडे ही कौटुंबिक भेट सुरू असतानाच अजित पवार मात्र या भेटीतून लवकरच बाहेर पडले आणि दिल्लीला पोहोचले. अर्थात याविषयी चर्चा होतीये. बातमी अशी समोर आलेली आहे, मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवार यांनी चर्चा केलेली आहे. इतरही राजकीय विषय होते अशी देखील माहिती मिळतेय. पण 2 ते 3 दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगासमोर या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर सुद्धा सुनावणी झालेली होती. दावे प्रतिदावे दोन्ही गटाकडून करण्यात आलेले होते. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दादांची अमित शहांसोबत ही भेट होतीये. नेमकं काय घडतंय या सगळ्या भेटी दरम्यान? आता आमचे मित्र उमेश पाटील यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं त्याच्याशी मी सहमत आहे. आपल्याकडे तेवढी राजकीय प्रगल्भता महाराष्ट्रात अनेक सुजान राजकीय लोकांच्याकडे नक्कीच आहे, कारण ही परंपरा अनेक वर्षांची आहे. पवार कुटुंबियांची दिवाळी हा महाराष्ट्रात दरवर्षी चर्चेचा विषय असतो आणि पवार साहेबांना तिथे महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या तालुक्यातनं लोक पाडव्याच्या दिवशी भेटायला येत असतात. आणि म्हणून मग या आजच्या दिवसाचं विशेष जे काय स्पष्टीकरण उमेश पाटलांनी दिले मी ते काय पुन्हा रिपीट करत नाहीये. आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलंच आहे. त्यामुळं जो काही राजकीय अर्थ कुणी काढत असेल तर त्याला काय अर्थ नाहीये आणि तेवढी प्रगल्भता आपल्याकडे असली पाहिजे. आता राहिला मुद्दा दादांच्या आजारपणाचा किंवा दिल्लीच्या भेटीचा, तर दादांचं आजारी असल्याचं गेल्या आठवडाभर चर्चा सुरू आहेत. डेंग्यू झालेला वगैरे दादांनी स्वतः त्यांच्या ट्विटरवर सोशल मीडियात त्याच्या संदर्भात टाकलं होतं की मी कोणाला भेटणार नाही, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, यावर्षी दिवाळीला मी कोणाला भेटणार नाही वगैरे असं ट्विट केलं होतं आणि सोशल मीडियातून हे कळलं होतं सगळ्यांना. परंतु अचानकपणे कदाचित दादांना दिल्लीला बोलवणं आलं असेल किंवा काही जायचं असेल, कारण महायुतीचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे, ज्याला आपण खोके सरकार म्हणून सगळे महाराष्ट्र ओळखतो किंवा ट्रिपल इंजिन खोके सरकार अशी ओळख या सरकारची आहे. या इंजिनला जे काही मालक आहेत, चालक आहेत, हे दिल्लीला बसतात आणि म्हणून त्यांना सगळ्यांना एकनाथ शिंदेना दिल्लीला जावं लागतं, फडणवीसांना जावं लागतं, अजितदादांना जावं लागतं. मला मात्र प्रश्न पडतो की हे तिघही वेगवेगळे मागच्या 8-10 दिवसात जर आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे स्वतंत्र भेटलेत, फडणवीस स्वतंत्र भेटलेत आणि आता अजितदादा स्वतंत्र भेटलेत. हे स्वतंत्र भेटण्याचं गणित काही कळलं नाही, कारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही तेढ महाराष्ट्र आणि तो केला जातो जाणीवपूर्वक सरकारमार्फत, हे अतिशय अस्वस्थ करणार आहे महाराष्ट्राला. आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीस जे आहेत ते ओबीसी आंदोलकांना भेटतात जातात, मराठा आंदोलकांना भेटत नाहीत. आणि एकनाथ शिंदे मात्र तिकडे मराठा आंदोलकांना भेटले किंवा त्यांना हँडल करतायत मनोज जरंगे पाटलांना, ते ओबीसींना भेटत नाहीयेत आणि दादा आजारी पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर एकंदरीत हे सगळं काही ठीक चाललंय असं मला वाटत नाही आणि म्हणून मार्गदर्शन घेण्यासाठी, सल्ला घेण्यासाठी, काय करायचं काय नाही त्याच्यासाठी ते दिल्लीला जावं लागते, कारण त्यांचं हायकमांड दिल्लीला आहे. उमेशजी, हे सगळं हे पहा, अनेक वर्ष ज्या वेळेला पवार साहेबांसकट आम्ही सर्वजण एकत्र काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा दिल्लीला हायकमांड होतं आणि त्यावेळेला राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेले पवार साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी दिल्लीला हायकमांडला भेटायला जावं लागत होतं. ज्या वेळेला केंद्राचं राजकारण पाहत होते, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री होते, त्यावेळेला पवार साहेब हे राष्ट्रवादीचे हायकमांड होते आणि त्यावेळेला राज्यातले जे राष्ट्रवादीचे नेते होते त्यांना देखील भेटायला दिल्लीला पवार साहेबांना जावं लागत होतं. त्याच्यामध्ये आजच्या या आधुनिक काळामध्ये विमानाने जिथं 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये दिल्लीला पोहोचता येतं, त्याच्यामध्ये या भेटीगाठीच्या बाबतीमध्ये आता असे तर्क करणं हे काही प्रस्तुत नाही. मराठा आरक्षणाचा ओबीसीच्या संदर्भातला विषय जो माझे मित्र विकासजी लावंडे यांनी मांडला, जो काही मुद्दा उपस्थित केला, आज ते विरोधामध्ये असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी बोलायला त्या ठिकाणी संधी आहे. परंतु मी ज्या पक्षाचा घटक म्हणून काम करतो, मी आणि विकास लावंडे ज्यांनी नेतृत्वामध्ये पवार साहेबांचं आम्ही जे काम केलं, त्या पक्ष अनेक वर्ष आम्ही सत्तेमध्ये राहिलो, अनेक वेळेला आम्ही मुख्यमंत्री राहिलो, अनेक वेळेला ज्या काँग्रेस पक्षामध्ये आम्ही होतो त्या ठिकाणी मराठा समाजाचे मुख्यमंत्री राहिले. परंतु या वर्षाच्या काळात जास्तीची सत्ता आपल्याकडे असताना देखील
मराठा समाजाला आपण आरक्षणाच्या स्वरूपातला न्याय देऊ शकलो नाही, याचा दोष उमेश पाटलांनी पहिल्यांदा स्वतःकडे घेतला पाहिजे. कारण मी त्या पक्षाचा एक जबाबदार घटक आणि प्रवक्ता म्हणून 12 वर्षापासून काम करत होतो. सत्तेमध्ये असतानाच्या काळातही त्या काळामध्ये त्या पक्षाचा एक घटक म्हणून काम करत होतो. त्यावेळेस उमेश पाटलांनी देखील स्वतः ही जबाबदारी, आज सत्ता आहे म्हणून नव्हे तर यापूर्वीच्या काळात देखील अनेक वेळेला सत्तेमध्ये असताना आणि मराठा समाजाचा एक सदस्य म्हणून असताना देखील त्या समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न एवढ्या वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये आम्ही सोडवू शकलो नाही. याच्या संदर्भातली खरं तर मी स्वतः उमेश पाटील म्हणून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. कारण सत्ता नसतानाच्या काळात त्यांनी आत्ताच्या लोकांनी ते दिलं पाहिजे हे म्हणणं तेवढं सोपं आहे, परंतु ज्यावेळेला आपल्याकडे ज्यावेळेला हातात होतं त्यावेळेला आपण देऊ शकलो नाही हे स्वीकारणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. निश्चित. धन्यवाद उमेशजी आणि विकासजी, तुमचे दोघांचे सुद्धा आभार, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. अर्थात पवार कुटुंबीय दर दिवाळीत परस्परांना भेटत असतात, कोणा एका घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच अनुषंगानं ही भेट झालेली आहे. या भेटीअंतर्गत अराजकीय अशी ही भेट होती. या भेटीअंतर्गत राजकीय चर्चा झाली नाही असं दोनही गटाकडून सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावर मात्र या दोनही गटाची एकवाक्यता पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.